प्रकरण 5 सच्चिदानंद पदत्रय विवरण। सत्ता प्रकाश सुख या तिही ती उने लेख, जैसे विखपणेंची विख विखा नाही। कांती काठिन्य कनक तिन्ही मिळोनी कनक एक, द्राव गोडी पियुख पियुखची जेवी। उजाळ धृती मार्दव या तिन्ही उणीव, हे देखी जे सावेव कापुरी एकी। आंगे किर उजाळ की उजाळ तो चिमवाळ, की दोन्ही ना परिमळ मात्र जे। ऐसे एके कापुरपणी तिन्ही ये तिन्ही उनी, या परी आटनी सत्ताधिकांची। ये हवी सच्चिदानंद भेदे, चालेली तिन्ही पदे परी तिन्ही उनी आनंदे केली येणे। सत्ताची की सुख प्रकाशू, प्रकाशूची सत्ता उल्हासू, हे न निवडे मिठांशू अमृती जेवी। शुक्ल पक्षींच्या 16 दिवसा वाढती कळा, परिचंद्र मात्र सगळा चंद्री जेवी। थेंबी पडता उदक थेंबी धरू ये लेख, परी पडिला ठाई उदक वांचुनी आहे। तैसे असताची या व्यावृत्ती, सत म्हणो आले श्रुती। जडाची या समाप्ती चिद्रूप ऐसे, दुःखाचेनी सर्वनाशे उरले ते सुख ऐसे। निगदिले निश्वासे प्रभूचेनी, ऐसी सदादी प्रतियोगी असदादी तिन्ही ये। लोटिता झाली त्राये सत्ताधिका, एवं सच्चिदानंदू आत्मा हा ऐसा शब्दू। अनन्यावृत्ती सिद्धू वाचक नव्हे, सूर्याचेनी प्रकाशे जे काही जड आभासे। तेने तो गिवसे सूर्यू कई, तेवी जेने ते जेवाचे सी वाच्य सुजे। तेवाच्या प्रकाशी जे हेके आहे, विशो नाही कोण नाही। जया प्रमेयत्वची नाही, तया स्वप्रकाशा काही प्रमाण होय। प्रमेय परिच्छेदे प्रमाणत्वनांदे, ते काही स्वतः सिद्धे वस्तूच्या ठाई। एवं वस्तुसी जाणो आता, जाणणेंची वस्तुतत्वता। मग जाणणे आणि जाणता कैंचे उरे, म्हणून सच्चित सुख हे बोल वस्तुवाचक। नव्हती हे शेष विचाराचे, ऐसेनी ये प्रसिद्धे चालेली सच्चिदानंद पदे। मग द्रष्ट्या स्वसंवादे भेटती जेव्हा, तेवेळी वरी सोनी मेघू समुद्र होऊनी ओघू। सरे दावनी मागू राहे जैसा, फळ विऊनी फुल सुके। फळनाशे रस पाके, तोही रस उपके तृप्तिदानी। का आहुती अग्नी अंतू, घालुनी ओसरे हातू। सुख चेव उनी गीतू उगार आहे, नाना मुखामुख दावनी। आरिसा जाये निगोनी, का निदैले चेव उनी चेवविते जैसे। तैसा सच्चिदानंदा चोखटा, द्रावणी द्रष्ट्या द्रष्टा। तिन्ही पदे लागती वाटा मौनाची या, जे जे बोली जे ते नव्हे होय। ते तव न बोलवे, सावलीवरी न मववे मविते जैसे। मग आपली याकडे मावी तयासे पडे, ते लाज हिला जो आखुडे मविते जैसे। जैसी सत्ताची स्वभावे असता तव नव्हे, मा सत्तात्व संभवे सत्तेसी काही। आणि अचिदाचेनी नाशे आले जे चिन्मात्रे दशे। आता चिन्मात्रची मा कैसे चिन्मात्री इये, निद प्रबोधाच्या ठाई नसे तैसे जागणेही। तेवी चिन्मात्रची मा काही चिन्मात्री ये, ऐसे यया सुखपणे नाही दुःख किर होणे। मा सुख हे गरणे सुखासी काही, म्हणून सत्सदत्वे गेले चिदचिदत्वे मावळले। सुखासुख झाले काही ना की, आता द्वंद्वाचे लवंचक सांडुनी दुनीचे कंचुक। सुखमात्रची एक स्वयंमाथी, वरी एकपणे गणिजे ते गणिते नसी ये दुजे। म्हणून हे न गणिजे ऐसे एक, तैसे सुखातोनी निथने ते सुखी सुखी तेने। हे सुखमात्राची मा कोणे अनुभवावे, जय प्रकृती डंकू अनुकरे तै प्रकृती डंके अवतरे। मा डंकूची तै भरे कोण कोणा, तैसे आपुलेनी सुखपणे नाही जया सुखावणे। आणि नाही हे हि जेने नेनी जे सुखे, आरिसा न पाहता मुख स्वयंसन्मुख नाविन्मुख। तेवी न सोनी सुखासुख सुखची जे, सर्व सिद्धांताची या उजरिया। सांडोनी या निदसुरिया, आपुलिया हात चोरिया आपणची जो। न लविता उंसू तै जैसेनी असे रसू, तेथींचा मिठांशू तोची जाणे। कान सज्जिता विना तो नादू जो अबोलपणा, तया तेनींची जाणा व्हावे लागे। नाना पुष्पाची उदरण येता पुष्पसारा, आपणची भंवरा व्हावे पडे। नाना न रांधिता रस सोये, ते गोडी पाकैसी आहे। ते पाहणे ते नोहे अनिका जोगे, तैसे सुखपणा ये बोला। जे आपुले सुख पावो, ते अनिका चाखो सुवो येईल काही। देहाची या दुपारी चांदू जैसा अंबरी, ते असने चांदाची वरी जाणावे की। रूप नाही तै लावण्य, अंग नुठी तै तारुण्य। क्रिया न फुटे तै पुण्य कैसे असे, जय मनाचा अंकुरण उपजे। तेथिले निमकर ध्वजे, तोची हन माझे तरीची घडे। का वाद्य विशेषाची सृष्टी, जय जन्मने घे दृष्टी। तै नादू ऐशी गोष्टी नादाची जोगी। नाना काष्ठाची या विटाळा ओसरली या नळा, लागणे तै केवळ अंगासीची। दर्पणाची नियमे विनची मुखप्रमे,
आणि ती तेची वर्मे वर्मती येणे न पेरिता पिक जोडे ते मुडाची आहे रोकडे ऐसिया सोयी उघडे बोलणे हे एवं विशेष सामान्य दोहिना तळे चैतन्य ते भोगी जे अनन्य ते नेंसी सदा आता यावरी जे बोलणे ते येणेची बोले शहाणे जै मोनाचे ही निपटणे पिऊनी गेले एवं प्रमाणे अप्रमाणपण केले प्रमाण दृष्टांती वाईली आन दिसावयाची अंगाची अनुपपत्ती आटली या उपपत्ती येथे उठली पांती लक्षणाची उपाय मागील पाय घेऊन झाले वाय प्रतिती सांडील सोय प्रत्ययाची येथे निर्धारींसी विचारू निर्मुनी झाला साचारू स्वामीच्या संकटी शुरू सुभटू जैसा नाना नाशू साधुनी आपुला बोधू बोधे लाजिला नुसुधेनी थोंटावला अनुभवू जेथे भिंगाची या चढळा पदरांचा पुंज वेगळा करिता जैसा निफाळा अंगाचा होय का गजबजला उभा पांघुरणे केळीचा गाभा सांडी ते भेळी उभा कैंचा किजे तैसे अनुभाव्य अनुभाविक ही दोही अनुभूतिक ते गेली या कैचे एक एकासीची अनुभव हा ठाववरी या फुलीची अवसरी तेथे अक्षरांची हारी वाईल काई का परेसी पडे मिठी तेथे नादा साळू नुठी मावावरी जैल ओठी हेके आहे चेलिया ही पाठीचे वनयाच्या गोठी काधाला बैसे पाठी रंधणांच्या उदय जलिया दिवसपती तैकी दिवेसे जे येती वांचुनी पिकला शेती सुईजता ती नांगर काई म्हणून बंध मोक्षाचे व्याज नाही निमाले काज आता निरूपणाचे भोज ओळगेन जही आणि पुढीला का आपण हापे वस्तू विसराचे निहाते हारपे मग शब्दांची घेपे आठवणीया येतुलिया ही परवते चांगावे नाही शब्दाते जही स्मारकपणे कीर्तिते मिरवी हा जगी इति श्री सिद्धानुवादे श्रीमत् अमृतानुभवे सच्चिदानंद पदत्रय विवरणम नाम पंचम प्रकरणम संपूर्णम।